सर्रासपणे प्रत्येकाच्या घरात कसं असतं ना, भाजीला काहीच नसलं की आपला हात आपसुकपणे डाळीच्या डब्याकडे जातो. मग आपण काय करतो, तुरीची डाळ, मुगाची डाळ, नाहीतर मग मसुरीची डाळ, याच्यापैकी एखादी डाळ घ्यायची, त्याचं वरण नाहीतर आमटी करायचं. आज आपण आहे ना थोडासा वेगळा प्रकार करणार आहोत. एक नाही, दोन नाही, तर चक्क 5 डाळी एकत्र करून आजची ही रेसिपी तयार करत आहोत. महत्वाची गोष्ट, अजिबात वेळ खाऊ नाहीये, कमी साहित्यात आणि अतिशय चविष्ट अशी ही तयार होते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. कुकर मध्ये आपण पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी तुरीची डाळ, मूग डाळ पाव वाटी, हरभऱ्याची डाळ पाव वाटी आणि मसुरीची डाळ पाव वाटी अशा पद्धतीने या सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. आता या आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या. धुवून घेतलेल्या डाळीमध्ये आपण टाकत आहोत पाव चमचा हळद आणि जेवढी डाळ आहे त्याच्या दुप्पट पाणी ओतून घ्यायचं. झाकण लावून घेते आणि कुकरला काय करायचं, याची एक पूर्ण शिट्टी काढायची आणि दुसरी शिट्टी व्हायला लागली की गॅस बंद करायचा. म्हणजेच काय, तर या डाळी आपल्याला पूर्ण मौसूद अशा शिजवून घ्यायच्या नाहीयेत. तर एक शिट्टी काढायची, दुसरी अर्धी काढायची, म्हणजे अर्धवट अशा त्या शिजल्या जातात. आता मीडियम फ्लेम ठेवलेल्या शिट्ट्या होऊ देऊयात. शिट्टी झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊ दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली ही डाळ शिजलेली आहे. यातली जी तुरीची डाळ आहे ना आणि मुगाची, ती पटकन शिजली जाते, पण उडदाची वगैरे जी डाळ आहे ना किंवा हरभऱ्याची, ती अशा पद्धतीने अर्धवट राहते आणि आपल्याला हे असंच हवंय, खूप जास्त मौसूद असं याला शिजवून घ्यायचं नाही. आता यामध्ये पाणी टाकून घेते आणि याची कन्सिस्टन्सी आपण ऍडजस्ट करून घेऊया. थोडीशी घट्टसर अशाच पद्धतीची ही डाळ करायची, म्हणजे चवीला छान लागते. तर अगदी थोडंसं पाणी टाकून घेतलेले आणि अशा पद्धतीने हे आपण एकत्र करून घ्यायचं. कढईमध्ये तेल टाकून घेऊयात. इथं मी 3 चमचे टाकतेय, तुम्ही तुमच्या इच्छेनुसार थोडंसं कमी किंवा जास्त घेऊ शकता. तेल गरम झालंय, याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, कढीपत्ता, एक मोठ्या आकाराचा अशा पद्धतीने चिरून घेतलेला कांदा. कांदा आता छान असा परतवून घ्यायचा. कांदा असा तांबूस रंगावरती छान परतवून झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकत आहोत 1 चमचा. आता याचा कच्चेपणा अगोदर आपण घालून घेऊया. आलं लसूण छान अशा पद्धतीने परतलेला आहे. आता 2 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने मी कट करून घेतलेल्या, या सुद्धा टाकून घेते. इथपर्यंतची फोडणी छान अशा पद्धतीने परतली गेलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे. तर सगळ्यात अगोदर थोडीशी हळद, त्याचबरोबर आपण घरी तयार केलेली ही लाल चटणी, तुम्हाला कितपत तिखट हवंय त्या हिशोबाने याच्यामध्ये आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे. आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी अतिशय स्वच्छ रीतीने तयार केलेली घरगुती लाल चटणी अवेलेबल केलेली आहे. लसणाची, बिना लसणाची दोन्ही प्रकार तुम्हाला मिळतात. त्याच्यासोबतच डंक्यावरती तयार केलेलं काळं तिखट आणि सध्या थंडीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू. तर या सगळ्याची इन्क्वायरी करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याचबरोबर स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे त्याला व्हॉट्सअपला फक्त हाय करा, सगळी माहिती पुरवण्यात येईल. मटन मसाला 1 चमचा, धणेपूड 2 चमचे, बेडगी मिरची पावडर 1 चमचा. आता हे सगळं छान असं हलवून घ्यायचंय. मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी ओतून घेतोय. सुरुवातीला हे मसाले अगोदर आपल्याला छान असे शिजवून घ्यायचे. मातीचं भांडं असल्यामुळे मसाले लगेच करपू शकतात, तर त्यामुळे मी याच्यात पाणी ओतलेलं आहे आणि हे ओतलेलं पाणी असं आटलं की परत आणखी थोडंसं ओतून घ्यायचं. अगदी थोडंसं, म्हणजे 3 ते 4 चमचे पाणी ओतून घ्यायचंय एका वेळेस. तुम्ही बघू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये अगदी सुरेख असा रंग आलेला आहे आपल्या या ग्रेव्हीला. कारण की आपण याच्यामध्ये जो मसाला वापरलेला आहे तो म्हणजे लाल चटणी, तर ती घरी तयार केलेली, त्याचबरोबर खात्रीशीर अशा पद्धतीची आहे. चव तर अप्रतिम येतेच, त्याबरोबरच सुगंध आणि रंग सुद्धा अप्रतिम अशा पद्धतीचा येतो. आता तयार झालेल्या या फोडणीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचंय टोमॅटो. तर एक मोठं टोमॅटो अशा पद्धतीने मी चिरून घेतलेलं आहे. 1 मिनिट आपण याला असं शिजवून घ्यायचं.
मस्त मसालेदार असा आपला हा मसाला तयार झालेला आहे. आता या स्टेजला याच्यामध्ये मी टाकत आहे कसुरी मेथी. ही मी अगोदरच गरम करून घेतलेली आहे आणि कसुरी मेथी वापरताना नेहमी ती गरम करून घ्यायची. म्हणजे काय होतं, ती अशा पद्धतीनं क्रश होते आणि अशी क्रश झाली ना तरच त्याचा जो फ्लेवर आहे ना तो आपल्या भाजीमध्ये उतरतो. आता तयार झाली आहे ही ग्रेव्ही. थोडंसं पाणी टाकून घेते. काय होतं, ज्यावेळेस आपण घट्टसर अशा भाज्या करतो ना तर त्यावेळेस डायरेक्ट ती घट्ट डाळ जर आपण या फोडणीमध्ये ओतली ना तर त्याला छान असा वरती रंग येत नाही किंवा कलर येत नाही. तर त्याच्यामुळे अगोदर हा मसाला असा थोडासा पातळ करून घ्यायचा आणि हा मसाला पातळ केल्यानंतर असा हलवून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आणि नंतर मग ही डाळ आता आपण त्याच्यात ओतून घ्यायची थोडी थोडी करून, अगदी अशी हळूवारपणे. तुम्ही बघू शकता जे तर्रीचं पाणी आहे ना ते आपोआप असं वर येतंय. तर हे हलवून घ्यायचं. मस्त अशी आपली ही डाळ तयार झाली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता याला छान असं उकळवून घ्यायचंय, शिजवून घ्यायचंय. एक 7 ते 8 मिनिट मीडियम फ्लेम वरती याला आपण शिजवू. आज आपण तयार केलेली ही पंचमेल डाळ अतिशय भन्नाट अशा पद्धतीची होते. घरी एकदा नक्की ट्राय करा. ट्राय केल्यानंतर कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत बाय बाय.